झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। खानदेशच्या प्रवाशांसाठी पुणे रेल्वेगाडी सुरू करण्याची मागणी। शिंदखेड्यात आंदोलकांनी रोखली नवजीवन एक्सप्रेस। वरिष्ठांच्या आश्वासनानंतर आंदोलन तूर्त स्थगित। पश्चिम खानदेशच्या प्रवाशांसाठी पुणे रेल्वेगाडी सुरू करण्याच्या दीर्घकालीन मागणीसाठी आज स्वातंत्र्य दिनी शिंदखेडा रेल्वे स्टेशनवर रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले। रेल्वे संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रुळावर उतरून 10 मिनिटांसाठी अहमदाबादकडे जाणारी नवजीवन एक्सप्रेस थांबवली। या आंदोलनादरम्यान पुणे गाडी सुरू करावी तसेच विकास वाहिनी गाडी भुसावळ सुरत एकाच टप्प्यात नेण्यात यावी यासह इतर मागण्या करण्यात आल्या। रेल्वे विभागाचे परिवहन निरीक्षक LB सिंग, वाणिज्य निरीक्षक जितेंद्र मीना, कमांडंट RR जेम्स, वसंत राय आणि पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली। अखेर रेल्वे प्रशासनाने लेखी स्वरूपात सर्व मागण्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। या आंदोलनात रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष गोविंद मराठे, नगर पंचायतीचे गट नेते अनिल वानखेडे, माजी सदस्य सुभाष माळी, उल्हास देशमुख, चंद्रकांत गोधवानी, प्रकाश देसले, भिला पाटील, शहराध्यक्ष संजय महाजन, प्रवीण महाजन, सिद्धार्थ सिसोदे, नारायण पाटील, DS गिरासे, जितेंद्र गिरासे यांच्यासह परिसरातील प्रवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले। प्रतिनिधी प्राध्यापक अजय बोरदे, झेप मराठी, शिंदखेडा। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।